हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे आणि इथे टिफिनला मी थोडीशी सफेद वाटाण्याची भाजी बनवली आहे. सो इथे टिफिन तयार झालेला आहे सकाळचा आणि त्याच्यासोबत आहेत 2 चपात्या. तर सकाळची किचनची कामं झालेली आहेत आणि साधारण वाजलेले आहेत 7. टोस्ट ब्रेड, चहा, पाणी आणि स्पेशल भिजवलेले बदाम. वा, काय नाश्ता आहे आजचा. दही लावण्यासाठी दूध गरम करून ठेवले. शक्यतो मी रात्रीच लावते दही, पण कधी कधी उशीर होतो, लक्षात नाही राहत. त्याच्यामुळे मग मी एकदा लावलं होतं सकाळी दही, तर मी असं काउंट केलं होतं की किती तास लागतात. तर आपण कोमट झाल्यावरती, दूध कोमट झाल्यावरती दही लावतो, तर साधारण 7 ते 8 तासामध्ये दही तयार होतं. हे रेडीमेड गव्हाचं पीठ आहे, ठीक आहे. आता ह्यांनी बापरे, म्हणजे त्यांनी जे प्रिंट केलं ते दिसत पण नाही आहे, ब्राऊनवरती प्रिंटिंग आहे. तर मी तुम्हाला सांगते, हे बघा, इथे लिहिलं आहे 127 पुढे 00 आहे. सो हे 127 रुपीजला 2 किलो. कोणाचं आहे ते बघून घ्या, नाव दिसतंय. आता हे जे आहे हे आम्ही गहू विकत घेऊन दळाला देऊन आणतो आणि हे आम्ही 5 किलो हे करतो. एका वेळेला 5 किलो दळून आणतो. ह्याच्या चपात्या एवढ्या सुंदर बनतात की म्हणजे खूपच छान. आणि ह्याच्या चपात्या अजिबातच चांगल्या बनत नाहीत. आता हे लास्ट मोमेंटला मला इमर्जन्सी होती म्हणून मी हे मला मागवावं लागलं. आता मी हे काय करते, कधीसं मिक्सअप काय करायचं असेल तर तेव्हा हे मी वापरते, किंवा मग चपात्यांना पीठ लावायला. आता ह्या ज्या मी चपात्या बनवलेल्या आहेत, या ज्या आहेत या आमच्या या दळलेल्या पिठाच्या आहेत. किती सॉफ्ट आहेत बघा चपात्या, हे बघा किती सॉफ्ट चपात्या आहेत. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन समजून सांगते. 2 किलो रेडीमेडचं 127 रुपये, म्हणजे पर केजी 63 रुपीज पडतात. त्या हिशोबाने 5 किलोचे आपल्याला 317 द्यायला लागतात. जिथे गहू विकत घेतले तर ते 42 रुपये पर केजी पडतात. 5 किलोप्रमाणे 210, 35 रुपयाचे तळणाला द्यायला लागतात. 7 रुपयाप्रमाणे पर केजी, त्याचे 245 होतात. सो 317 मायनस 245, 72 रुपये आपण एक्स्ट्रा देतो. तर या हिशोबाने जर आपण बघायला गेलो तर एकतर आपण पैसे एक्स्ट्रा देतो त्या गोष्टीसाठी जी गोष्ट चांगली नाही आहे, म्हणजे कम्पेअर केलं तर, आणि क्वालिटी पण चांगली नाही मिळत. म्हणजे गहू विकत घेऊन मग ते आपण दळून आणतो त्याचं पीठ आणि ते रेडीमेड पीठ, ह्याच्यामध्ये खूप जास्त जमीन आसमानाचा फरक आहे. आजकाल लोक जास्त रेडीमेड वापरतात. मे बी व्हेरियस रिझन आहेत त्याच्यामागे, वेळ नाही मिळत वगैरे काय काय. आता मला पण लास्ट टाइम ते दळून आणायला वेळ म्हणजे मिळालाच नाही. 2-3 दिवस असेच गेले आणि तेव्हा इमर्जन्सी होती म्हणून मी शेवटी ते रेडीमेड पीठ मागवलं. पण रेग्युलरमध्ये मी नेहमीच ते दळूनच आणते गहू. मला जरासं एक तुम्हाला सांगायचं होतं कॅल्क्युलेशन. ऑफकोर्स ते रेडी जे असतं ते आपल्याला रेडी टू यूज मिळतं, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही एफर्ट्सच टाकायचे नाही आहेत, म्हणून त्याचे ते एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात. पण क्वालिटी तरी ॲटलिस्ट चांगली मिळायला पाहिजे ना. पण मला असं वाटतं की मॅक्झिमम लोक दळूनच पीठ घेऊन वापरत असतात. तुम्ही कोणत्या प्रकारे गव्हाचं पीठ वापरता, दळून घेता का रेडीमेड घेता, आणि तुमचा काय अनुभव आहे? ठीक आहे, टीव्ही बंद केलं तू? चलो बाय बाय, मिलते हैं लंच पे. वर्ल्ड मॅपचं काय करायचंय? पेस्ट करायचं. नियर्स वे एम्स्टरडॅम कुठे आहे? नेदरलँड्स इथे असणार नाही. इथे गोवा आहे. बाय एअर जाऊ शकतो ना, बाय एअर. मग असं जाणार, एक शॉर्ट वेस्ट दाखवायचं. मस्त असा एरो दाखव. नेदरलँड्स कुठे? म्हणजे नेदरलँड कुठे तर हे कर,
एक मिनिट मम्मा चेक करणार आहे कुठे असं दिसतं. वा दिस वन हे मोही आलं वरती. हा जर्मनी आहे. अरे हे बघ हे असणार. हे 100% शुअर हे असणार. हे ना हे हा पोर्शन आहे. हा हे दोन दिसतंय. हा पॉइंट दिसतोय. याचा पॉइंट समोरचा हा तोच. बाय एअरली. चला झालं. हा चला झोपायला. मम्मा हा. हे थांबूया का? म्हणजे खेळूया ना काय पत्ते बित्ते. बरं ठीक आहे. एक काम करूया अंथरूण घालूया आणि मग तिकडे खेळूया. हे बा छोटासा बाळ झाला. चल जर खेळायचं ना मग पटापट आवरा. हा चल कार्ड्स घेऊन ये. आता आम्ही थोड्या वेळ खेळतोय उनो. काय चेंजेस टू ब्लू. उनो बोललोय. हा थोड्या वेळ उनो खेळून आम्ही नंतर ब्लिंक खेळलो आणि नंतर झोपायला गेलो. व्हिडिओ आता इथेच एंड करते. आपण भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.